नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवूया एक चमचमीत भन्नाट चवीची अशी भाजी. डाळीची भाजी आपण इथं डाळ बनवलेली आहे. अगदी आपण वरण तर नेहमीच करतो. डाळीच्या आमट्या वेगवेगळ्या प्रकारची आमटीही करतो. अगदी तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ किंवा चणा डाळीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपण आमट्या नेहमीच करतो. पण आज आपण इथं बनवत आहोत डाळ शेपू. डाळ शेपूची भाजी ही कर्नाटक स्पेशल आहे. मी मैत्रिणीकडे गेले होते आणि मैत्रिणीने मला ही डाळ खाऊ घातली आणि तिची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवत आहे. अप्रतिम चवीची ही डाळ शेपू होते. ज्यांना शेपू आवडत नाही, ज्यांना शेपूचे ढेकर येतात किंवा ज्यांना शेपू पाहूनही अगदी नाकं मुरडली जातात, अशा लोकांसाठी ही रेसिपी फार महत्त्वाची आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही डाळ शेपू करून खाल्लात तर मला वाटतं ढेकरही येणार नाहीत तुम्हाला आणि ही भाजीही व्यवस्थित पचली जाईल. अप्रतिम चवीची ही भाजी होते. तुम्ही करून पहा. अगदी गरमागरम भाताबरोबर याची टेस्ट घेऊन पहा. सुंदर चवीची ही भाजी होते. करून तर पहा तुम्ही. अगदी डाळ शेपू आपण हॉटेलमध्येही अशा पद्धतीने डाळ शेपू तर मला वाटतं मिळतच नाही. पण जर मिळत असेल तर ह्याच्या हॉटेलपेक्षाही चवीने फार छान हा डाळ शेपू होतो. तुम्ही करून पहा. चला तर वेळ न घालवता साहित्यकृती आपल्याला पाहिजे आहे. या रेसिपीसाठी झटपट होणारी रेसिपी आहे आणि लागणारं साहित्य पहा. 1 वाटी बारीक चिरलेला शेपू घेतलेला आहे मी. स्वच्छ धुतला आणि बारीक चिरून घेतला. 1 वाटी इथं तुरीची डाळ भिजवून घेतलेली आहे. आता जेवढी तुरीची डाळ तेवढाच आपण शेपू घ्यायचा आहे. 1 वाटी डाळ तर 1 वाटी शेपू. ही डाळ 20 ते 25 मिनटासाठी मी भिजत घातली होती पाण्यामध्ये आणि पाणी काढून आपल्याला भाजीसाठी घ्यायची आहे. मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला. 15 ते 20 लसूण पाकळ्या छान ठेचून घेतलेल्या आहेत. चवीनुसार गूळ घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घेऊया. अर्धा चमचा कलरची मिरची पावडर घ्यायची. अर्धा चमचा काळा मसाला घ्यायचा आहे, घरगुती मसाला आपला. अर्धा चमचा गरम मसाला घेऊया आणि 2 चमचे चिंचेचा कोळ. अगदी 10 मिनटामध्ये होणारी रेसिपी आहे आणि जेवढी झटपट रेसिपी होते तेवढीच चवीलाही सुंदर आहे. साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी आहे. करून पहा तुम्ही. अगदी नक्कीच ज्यांना शेपू आवडत नाही त्यांनी जर ही रेसिपी करून पाहिली तर पुन्हा पुन्हा ही डाळ करून खाणार एवढं मात्र नक्की. चला तर मग वेळ न घालवता आपण ही भाजी फोडणीला टाकूया. कुकरमध्ये अर्धा पळीभर तेल घ्यायचं आहे आपल्याला आणि त्या तेलावरती जिरे, मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करायची. तेलही जास्ती भाजीला लागत नाही. कमीत कमी तेलामध्ये होणारी ही भाजी आहे. तेलावरती फोडणीला टाका, तुपावरती टाका किंवा बटरवरती टाका. छान मोहरी तडतडली की जिरे घेऊया. त्याच्यामध्ये हिंग आणि हळदीची फोडणी करायची. छान अशी ही फोडणी छान तडतडली की आपण आपल्या लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या लसूण पाकळ्या घेऊया. लसूण पाकळ्याही छान खमंग सुवास सुटेपर्यंत परतून घ्यायच्या. जेव्हा ह्या लसूण पाकळ्या व्यवस्थित तेलामध्ये तुम्ही परतून घेता तेव्हा आपली जी डाळ शेपू आहे ही चवीला अप्रतिम होते. त्याचबरोबर आता बारीक चिरलेला कांदा आपण घेऊया. कांदाही छान नरम अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कच्चा वास कांद्याचा जाईपर्यंत कांदा परतून घ्या. छान चवीची ही भाजी होते. पूर्णपणे रेसिपी वेगळी आहे, करण्याची पद्धतही वेगळी आहे. तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून पहा. आपण पालक डाळ नेहमी करतो, मेथी डाळ नेहमी करतो, पण एकदा शेपू डाळ करून पहा आणि रेसिपीची ह्या टेस्ट करून पहा, चव घेऊन पहा. छान चवीची ही रेसिपी होते. छान असा हा कांदा परतून झाला की याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला शेपू घेऊया. मी सांगितल्याप्रमाणे 1 वाटी डाळ असेल तर 1 वाटी शेपू घ्या. जेवढी डाळ तेवढा शेपू घ्या. छान असा हा शेपू आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी पूर्ण कांदा आणि लसणावरती परतून घ्यायचा. शेपू व्यवस्थित असा परतून झाला की आपल्याला याच्यामध्ये पावडर मसाले घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनटासाठी कांद्यावरती हा शेपू परतून घ्या. जास्ती परतू नका. अगदी 2 मिनटासाठी परतून घ्या आणि बाकी आपण आता पावडर मसाले घेऊया. अर्धा चमचा गरम मसाला सांगितल्याप्रमाणे, अर्धा चमचा आपला घरगुती मसाला म्हणजे काळा मसाला, अर्धा चमचा कलरची मिरची पावडर आणि छान असे हे पावडर मसाले हे 1-2 मिनटासाठी आपण याच्यामध्ये परतून घेऊया. आता हे 2 ते 3 मिनटासाठी परतून झालं की याच्यामध्ये भिजवलेली तूर डाळ घेऊया. तूर डाळ स्वच्छ धुवायची आणि 15 ते 20 मिनटासाठी भिजवून ठेवायची. म्हणजे काय होतं, भाजीमध्ये पटकन ही डाळ शिजते. आता मी कुकरला ही डाळ करते, पण तुम्हाला वरती पातेल्यामध्ये करायची असेल तरीही तुम्ही करू शकता, कढईमध्ये करू शकता. भिजवल्यामुळे ही डाळ पटकन शिजते, वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनटासाठी ही डाळ आपण छान
या शेपूमध्ये परतून घेऊया. मी इथं तुरीची डाळ घेतलेली आहे, पण तुम्हाला जर तुरीची डाळ चालत नसेल तर तुम्ही मूग डाळ किंवा चणा डाळही घेऊ शकता. 1-2 मिनटासाठी हे संपूर्णपणे डाळ आपल्याला परतून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. मीठ घेऊनही पुन्हा एकदा एकसारखी ही डाळ आपण करून घेऊया आणि याच्यामध्ये आता गरम पाणी आपल्याला घ्यायचं आहे. गरम पाणी, भिजवलेली डाळ यामुळे अगदी 3 ते 4 शिट्यांमध्ये हे छान असं मिश्रण शिजलं जातं. पहा इथे मीठ घालून पुन्हा एकदा छान असं परतून घेऊया आपण आणि याच्यामध्ये गरजेनुसार आपल्याला पाणी घ्यायचं आहे. डाळ जास्ती घट्ट करायची नाही किंवा डाळ जास्ती आपल्याला ही पातळ करायची नाही आहे. पहा इथं अगदी मिडियम डाळ शिजवायची आहे. आता गरम पाणी घेते मी आणि गरम पाण्यामध्ये छान अशी डाळ बुडेल एवढं मी पाणी घेतलेलं आहे. आता ही गरम पाणी घेऊन 1-2 मिनटासाठी पळीच्या साह्याने व्यवस्थित अशी आपण एकसारखी करून घेऊया आणि 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला झाकण लावून काढून घ्यायच्या आहेत. पाणी घ्या म्हणजे कसं व्यवस्थित डाळ शिजली जाईल एवढं पाणी घ्या. डाळ बुडेपर्यंत इथं तुम्हाला दिसत असेल मी पाणी घेतलेलं आहे. आता झाकण लावूया आणि 4 शिट्ट्या काढून घेऊया. चवीनुसार आपल्याला गूळ घ्यायचा आहे आणि छान असं गूळ घालून एकसारखा पळीच्या साह्याने ही डाळ करून घेऊया. मी सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीने डाळ करून पहा तुम्ही. छान अगदी अप्रतिम चवीची ही शेपू डाळ होते. करून तर पहा. अगदी ज्यांना शेपू आवडत नाही त्यांनी नक्कीच ही रेसिपी ट्राय करावी. चवीनुसार गूळ घातल्यानंतर एक साधारण उकळी येऊन द्यायची आपल्याला. 1 मिनिटभर उकळी येऊन द्यायची आणि झाकण लावायचं आणि झाकण लावून आपण 4 शिट्ट्या काढून घेऊया. 4 शिट्ट्या झाल्या, कुकर थंड झाला आणि पाहू शकत असाल सुंदर चवीची, इतका छान अप्रतिम सुगंध सुटलेला आहे. एवढी सुंदर चवीची ही आपली शेपू डाळ तयार झाली आहे. गरमागरम ही शेपू डाळ तुम्ही भाकरी, चपाती, गरमागरम भाताबरोबर याचा ट्राय करा. छान म्हणजे छानच रेसिपी होते ही. अगदी गरम गरम भाताबरोबर याची चव इतकी सुंदर लागते, तुम्ही खाऊन पहा. आता इथं जो 2 चमचे चिंचेचा कोळ आपण घेतला होता, हा कोळ आपल्याला नंतर घालायचा आहे. जेव्हा डाळ शिजते, डाळ पूर्णपणे शिजल्यानंतर 2 चमचे कोळ घालूया आणि अगदी थोडीशी ही डाळ आपल्याला गरम करून घ्यायची. चिंचेचा कोळ घातल्यानंतर ही डाळ अगदी 1-2 मिनटासाठी गरम करून घ्या आणि सर्व करा. गरमागरम भाताबरोबर ही डाळ सर्व करा आणि ह्याची चव घेऊन पहा. फार सुंदर छान. अगदी थोडासा कांदा मी वरून घातलेला आहे आणि हा कांदा घालून ही डाळ करून पहा. आता इथं मी गरमागरम भात घेतलेला आहे आणि भाताबरोबर याची मी टेस्ट करणार आहे. त्याचबरोबर मी थोडासा शेपू इथं तुरीची डाळ घालून करूनही घेतलेला आहे. पहा इथं मला सुकी भाजी शेपूची आवडते आणि अशी डाळ शेपू ही फारच आवडली. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कर्नाटक स्पेशल असा डाळ शेपू आपण इथं बनवलेला आहे. तर रेसिपी करून पहा, खाऊन पहा. तुम्हाला आवडली असेल तर चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणींना रेसिपी शेअर करत राहा आणि तुम्ही ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली तुम्हाला. धन्यवाद मंडळी.